नमस्कार. आज आपण संकष्टी चतुर्थी निमित्त एक रेसिपी बघणार आहोत. वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी. ही रेसिपी माझ्या सासूबाई दाखवणार आहेत. त्यांचे एकदम खास होतात हे दोन पदार्थ, त्यामुळे त्याची मी आज ही रेसिपी व्हिडिओ शूटिंग करते आहे. सुरुवात करूया. प्रथम वऱ्याचे तांदूळ भाजून घ्यायचे. साधारणपणे एक वाटी घेतलेत. ओके, भाजून घेतले. हे भाजतायत. एक साधारणपणे 2-3 मिनिटं तरी हे किमान भाजून घ्यायचे. तुपाची फोडणी करायची. त्याच्यात थोडं तूप घालते. तुपावर साजूक तूप घेतलेलं आहे. उपासाचा पदार्थ असल्यामुळं हा साजूक तुपामध्ये केला जातो. तूप गरम होईपर्यंत अर्धा मिनिट 1 मिनिट थांबूया. आता त्याच्यात जिरं टाकलंय. जिरं तडतडायला लागले बघा, हे आपल्याला दिसते. तडतडल्याचा छान आवाज पण येतो आहे. आता त्याच्यात मिरच्या टाकल्या आहेत. हिरव्या मिरच्यांचे तुकडे. बारीक केलेलं आहे. आता हे आणि हे भाजलेले टाकले वरीचे तांदूळ त्यात घालून परतून घ्यायचे. आता परतून झाल्यावर 2 वाट्या पाणी, दुप्पट पाणी, 2 वाट्या पाणी टाकू का? हो. आता ह्याच्यामध्ये अर्धा वाटी दाण्याचं कूट, मीठ, चवीनुसार मीठ, थोडी साखर, चवीपुरती थोडीशी साखर आणि एक आमसूल, छोटासा आमसुलाचा तुकडा. यातलं पाणी आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत. आता त्याच्यावर झाकण ठेवूया. बारीक करून गॅस बारीक केलाय, झाकण ठेवलंय. आता एक साधारण 5 मिनिटात वरीचे तांदूळ तयार होतील. आता काय करणार आहोत आपण? दाण्याची आमटी. यासाठी साहित्य: भाजलेले सालं काढलेले शेंगदाणे, जिरं, लाल तिखट, मीठ, गूळ आणि थोडंसं आमसूल. करायची सुरुवात.
पहिल्यांदा आपण काय करणार? पहिले ते बारीक करायला लागेल. ओके, शेंगदाणे बारीक करून घेणार. पहिले शेंगदाणे पाणी घालून, शेंगदाण्यामध्ये पाणी घालायचंय आणि बारीक करून घ्यायचे. शेंगदाणे बारीक करून घेत आहोत. शेंगदाणे अशासाठी घेतले, हे आपण अख्खे शेंगदाणे घेतलेले. शेंगदाण्याचं कूट नाही घेतलंय, कारण शेंगदाणे घेतले की त्याची बारीक मऊसूत अशी पेस्ट छान तयार होते. जर दाण्याचं कूट घेतलं तर तेवढं ते चांगलं मिळून येत नाही. आपण यात अजून थोडं पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहोत. दाण्याच्या आमटीसाठी साजूक तूप घेणार आहोत. तूप चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. जिरं चांगलं तडतडल्याचा आवाज येतोय. जिरं चांगलं तडतडायला लागलेलं आहे. तर ही दाण्याची केलेली शेंगदाण्याची पेस्ट त्यात आपण घालणार आहोत. ते ढवळून घ्यायचंय चांगलं. आता मीठ, चवीनुसार मीठ, तिखट, लाल तिखट, तिखट पावडर, गूळ. आपल्याला जितपत गोड आवडत असेल त्या अंदाजानं गूळ आणि थोडा आणि आमसूल. आणि चांगली भरपूर उकळली की दाण्याची आमटी तयार. वरीचे तांदूळ, दाण्याची आमटी, उपासाची रेसिपी तयार आहे. आवडत असेल तर याच्यावर तुम्ही उपासाला जर तुमच्याकडे चालत असेल तर कोथिंबीर घालू शकता. वरीच्या तांदळांवर सुद्धा, दाण्याच्या आमटीत सुद्धा, आणि ओलं खोबरं. थँक्यू.